आम्ही सगळेजण तुळापूर या ठिकाणी मार्गस्थ झालेलो आहोत। या ठिकाणी जाऊन धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही डहाणूवरून निघालेलो आहोत। आता आम्ही जवळजवळ पुढची माहिती चिट्टे सर देतील। आणि आम्ही आता मार्गस्थ झालेलो आहोत। थोड्याच वेळात आपण या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी जाऊन संभाजी महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि त्यापुढे जे काही आमची यात्रा आहे ते आमचे अध्यक्ष माननीय आमचे विक्रम दळवी सर ठरवतील। धन्यवाद। नमस्कार। आमच्या ग्रुपने जे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळलेला होता त्यानिमित्त आम्ही आजच्या दिवशी तुळापूर येथे सर्व आमचा शिक्षक भ्रमंती ग्रुप डहाणू आज दर्शनासाठी निघालेला आहे। जाधव सर नमस्कार। काल संध्याकाळपासून आम्ही डहाणू येथून पुन्हा छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहोत आणि खूप सुंदर असा हा प्रवास आणि पोलीस सरांकडे सुद्धा संध्याकाळी अतिशय सुंदर सगळे सुखसोयीने व्यवस्थित हा प्रवास आतापर्यंत संपन्न झालेला आहे। यापुढेही आता छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही रवाना झालेलो आहोत। आमच्या ग्रुपने बलिदान मास हा अतिशय मनापासून संकल्प केलेला आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा, जोश आणि निष्ठा घेऊन आमचा ग्रुप या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात आहे। तर अतिशय म्हणजे उत्साहाचं या ठिकाणी वातावरण आहे, जोशपूर्वक। धन्यवाद। आमचे गामाची सर नमस्कार। आम्ही महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप कासा चारोटी येथून निघालेलो आहोत। आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे तुळापूर येथे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत। त्याचबरोबर आमची एकदम मस्त सोय आणि सर्व जे नियोजन आहे दळवी सर यांनी करतात आणि पुढेही करतील। धन्यवाद। श्रीनिवास पाटील सर नमस्कार। आज आमचा महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप आम्ही या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी जात आहे। तर या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी या छावा पिक्चरमुळं आमच्या या ग्रुपमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे, एक नवा जोश, उत्साहपूर्ण वातावरण आहे। जसा महाराष्ट्रामध्ये सध्या नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या संसदेमध्ये छावा पिक्चर हा दाखवलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या पिक्चरमधून अख्खा महाराष्ट्र मला वाटतं आज मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमलेला असेल आणि एक प्रेरणापीठ किंवा एक ऊर्जापीठ म्हणून आपण त्या ठिकाणी अशा या समाधीस्थळाच्या ठिकाणी आम्ही जात आहे। नमस्कार सर। आज आम्ही डहाणूवरून संभाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि तिथे जाऊन आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक होणार आहोत। धन्यवाद। नमस्कार। आपल्या महाराष्ट्रावर एक पडलेलं काळं स्वप्न औरंगजेबाने जुलमी अत्याचार करून महाराजांचा छळ करून अनन्वित अत्याचार करून 40 दिवसानंतर आज महाराजांचा आज दुर्दैवी अंत झालेला होता आणि या संभाजी महाराजांना स्मरण करण्यासाठी आम्ही त्यांच्या समाधीस्थळावर आज तुळापूर येथे जात आहोत। आपल्या ग्रुपनं या 40 दिवसांमध्ये बलिदान मास दिनामध्ये प्रत्येकाने काही ना काही गोष्ट पाळलेली आहे। कोणी नॉनव्हेज सोडलेला आहे, कोणी चहा सोडलेला आहे। तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण तुळापूर या ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणी आपण जाऊन तो आपला संकल्प पूर्ण करणार आहोत। सूर्यवंशी नाना राम राम। आज शिक्षक मंडळी आणि सर्व मित्रमंडळी तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी जात आहोत आणि एक जे ऊर्जेचं स्थान आहे ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येण्यासाठीच आणि त्या ऊर्जेचं रूपांतर पुढील भविष्यामध्ये करण्यासाठी आम्ही आज या तुळापूर या ठिकाणी जात आहोत। धन्यवाद। आपले NP सर ओके हुशार। नमस्कार। आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्तानं आम्ही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। तर महिनाभर आम्ही बलिदान मास पाळलेला होता, त्यात संकल्प केलेला होता। तो संकल्पपूर्ती तसंच संभाजी महाराजांचं वडोदुर्ग आणि तुळापूरचं दर्शन घेणार आणि पुढील नियोजन त्यांच्या जन्म ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत आणि पुढील नियोजनानुसार पुन्हा आपण लाईव्ह भेटू। आनंदा माळणार सर
नमस्कार. निसर्गभ्रमंती आमच्या ग्रुपच्या वतीने 1 महिन्यापासून आम्ही उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण यावेळेस बलिदान मास पाळू आणि तुळजापूर येथे संभाजी महाराजांच्या निमित्त 29 तारखेला जायचं आहे. आणि आम्ही काल 2-3 वाजता कासा इथून निघालो आहोत. संध्याकाळचा मुक्काम आम्ही तुळजापूर 10-12 किलोमीटर अंतरावर आहे त्या मित्राच्या घरी मुक्काम केला आणि आता सकाळी नाश्ता चहापाणी करून संभाजी महाराजांच्या जिथे बलिदान दिलं त्या ठिकाणी तुळजापूर येथे निघालो आहोत. धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस नमन करण्यासाठी आम्ही तुळजापूर येथे संभाजी फुले सर यांच्या शहराला प्रस्थान केलेलं आहे आणि आता काही वेळातच तिथे पोहोचणार आहोत. रणधुरंधर प्रकांड विद्या पंडित महापराक्रमी शूरवीर स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. आपले आचार्य BC हायस्कूलचे जाधव सर. जय जिजाऊ जय शिवराय. आज 29 मार्च संभाजी महाराजांच्या काळा दिवस आमोश आहे आणि अशा ठिकाणी आज आम्ही त्यांचं असणारं जे समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाकडे आम्ही आता जात आहोत. तुळजापूर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं वडबुद्रुक या 2 ठिकाणी आम्ही आज करून त्यांचं असणारं जे जन्मस्थान आहे पुरंदर या किल्ल्याकडे आम्ही रवाना होत आहोत. आपले मालुसरे सर. जय जिजाऊ जय शिवराय. आपण आज इंद्रायणी भीमा आणि या त्रिवेणी संगमावर जात आहोत आणि त्याच ठिकाणी भक्तिशक्ती आणि क्षात्रतेजाचा त्रिवेणी संगम झाला असं म्हणायला हरकत नाही. औरंगजेबाच्या कैदेत असताना हाल करून आपल्या संभाजीराजांना जो त्रास देण्यात आला आणि त्यांच्यावर जे अनन्वित अत्याचार करण्यात आले, मात्र क्षात्रतेजाने भारावलेला हा योद्धा कोणत्याही प्रकारे औरंगजेबाला शरण गेला नाही आणि त्यांचा जो शेवटचा जो काळ होता तो ज्या ठिकाणी जे झाला त्या ठिकाणी आपण आज जात आहोत आणि त्या पुण्यभूमीतून त्या क्षात्रतेजाच्या भूमीतून एक नवीन ऊर्जा घेणार आहोत. गेली 1 महिनाभर आपण बलिदान मासानिमित्त जे काही संकल्प केला होता तो सगळा संकल्प पूर्तीचा आजचा हा दिवस आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एका बाजूने आनंद आहे आणि एका बाजूने आपल्याला आपल्या राजाच्या आठवणीमध्ये त्या संघर्षाच्या आठवणीमध्ये त्या संघर्ष योद्ध्याला एक प्रणाम करण्यासाठी आणि मानाचा मुजरा करण्यासाठी आपण थोड्याच वेळात वडूबुद्रुक या ठिकाणी जात आहोत आणि तिथून पुन्हा आपण तुळजापूर या ठिकाणी जाणार आहोत. सर्वांना पुनश्च एकदा जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. नमस्कार. महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप आणि महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुप या मार्फत आम्ही आज तुळजापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणाहून आम्ही सर्व शिक्षक मित्र निघालेलो आहोत. आम्ही आज सुरुवातीला वडूबुद्रुक आणि त्याच्यानंतर तुळजापूर आणि तुळजापूरनंतर संभाजी महाराजांचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे त्या किल्ल्याला सुद्धा आम्ही भेट देणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासामध्ये जी स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड आणि त्याच्यानंतर पुढचा कोंढाणा तानाजी मालुसरे यांनी तो पावन केलेला किल्ला या किल्ल्याला सुद्धा आम्ही या आमच्या दौऱ्यामध्ये 3 दिवसामध्ये भेट देणार आहोत. तरी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मरक्षक संभाजी महाराज के जय. जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव हर हर महादेव. आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. जय शिवराय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय.